नमस्कार, कसे आहात सगळे? मी तृप्ती प्रभुखोत. आतापर्यंत आपले 12 भाग झाले आहे. आज मी 13वा भाग घेऊन आले आहे की राम सीता दर्शन योग. तर तुम्ही जर माझे पहिले 12 भाग कोणी पाहिले नसतील तर प्लीज कृपया तृप्ती@981.com जाऊन तुम्ही हा 12 भाग बघू शकता. आणि सुरुवातीपासून जर तुम्ही हे रामायण ऐकलं तर तुम्हाला खूप मजा येईल ऐकायला. तर नेहमीप्रमाणे माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर आता आपण सुरू करत आहोत 13वा भाग राम सीता दर्शन योग. राम आणि लक्ष्मण मिथिला नगरी पाहण्यासाठी नगराच्या रस्त्यावरून फिरत असताना यांच्या सौंदर्याची आणि सामर्थ्याची चर्चा नगरभर होऊ लागली. या रामासारखा सुंदर पुरुष हाच आपल्या प्रिय सीतेसाठी योग्य वर आहे असे सर्वांना मनोमन वाटत होते. पण त्याचबरोबर ज्याच्या नुसत्या स्मरणाने देखील मनात कोमलता निर्माण होते तो राम आज अजस्त्र शिवधनुष्याला प्रत्यांचा चढवून स्वयंवर पण जिंकेल का, अशी धाकधूक सर्वांच्या मनात निर्माण होत होती. ती भीती दूर करण्यासाठी रामाने ताटिकेला कसे मारले, मारीच आणि सुबाहू या राक्षसांची मस्ती कशी जिरवली, विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करताना राक्षसांची धूळदाण कशी उडवली, यासंबंधी लोक एकमेकांना सांगू लागले आणि धीर देऊ लागले की एवढं सगळं करणाऱ्याला शिवधनुष्य पेलणं अशक्य नाही. या दोघांच्या सौंदर्याचं, सामर्थ्याचं वर्णन आणि त्याबद्दलच्या नगरात चाललेल्या चर्चा सीतेच्या आणि तिच्या मैत्रिणीच्या कानावर जाऊन त्यांच्या मनात राम लक्ष्मणाबद्दल उत्सुकता निर्माण होणे हे सहजच शक्य आणि स्वाभाविकही होते. उद्यानगृहात विश्वामित्र ऋषी आणि राम लक्ष्मण यांच्या निवासाची व्यवस्था केली होती. तेथील बागेतून फुले आणण्यासाठी राम लक्ष्मण बाहेर पडले. जनक राजाची बाग अतिशय सुंदर होती. तेथे एक सुंदर जलाशय होता. त्याच्या काठीच एक देवी पर्वतीचे मंदिर होते. त्या दिशेने फुलं काढायला जाताना राम लक्ष्मणाने जशी विश्वामित्रांची अनुज्ञाच घेतली होती त्याप्रमाणे फुले काढण्यापूर्वी त्यांनी तिथल्या माळ्याचीही परवानगी घेतली होती. शासनकर्त्याने शासन पाळणे आवश्यक आहे याचे एक छोटेसे उदाहरण आहे. योगायोगाने आपल्या आईच्या अनुज्ञेसह सीताही त्याच वेळेस त्याच मंदिरामध्ये पूजेसाठी आपल्या मैत्रिणींसह यायला निघाली होती. चतुर सख्यांच्या बरोबर संवाद आणि त्याबरोबर मधुर गायन सुद्धा चालू होतं. गौरीने भक्तीने पूजन करून सीता बाहेर येईपर्यंत मध्ये एक प्रसंग घडला. तिच्या सख्यांपैकी एक सहज बाग पाहत इकडे तिकडे फिरत होती. तेव्हा अचानक तिला राम लक्ष्मण दिसले आणि त्याबरोबर अत्यंत आनंदाने बेहोश झाल्यासारखी ती धावत मंदिराकडे आली. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. डोळ्यातून पाणी येत होतं आणि तिचे ऊर धपापत होते. काय झालं असं सीतेने विचारल्यावर ती एवढंच म्हणाली, 2 कुमार, शरीर प्रमाणबद्ध, रेखीव, अतिसुंदर, एक श्यामवर्ण एक गौरवर्ण. सीतेने म्हटले, अजून सांग ना. त्यावर ती सखी म्हणाली, डोळ्यांनी पाहिलं पण त्यांना बोलता येत नाही आणि वाणी बोलते पण तिने पाहिलेलं नाही. सीता तिच्याकडे दुर्लक्ष करून पूजेनंतर प्रदक्षिणा घालायला लागली आणि अचानक समोर तिने अनुपमेय सौंदर्याने युक्त असा राम पाहिला. तिच्या सर्व हालचाली बंद पडल्या. जणू नेत्र या एकाच इंद्रियामध्ये चेतना होती. जगाचं सगळं देखणे पण सीतेच्या डोळ्यात येऊन बसलं. तिच्या प्रदक्षिणा थांबल्या. यात विशेष नवलाची गोष्ट काहीच नाही. यावर काव्यविग्रह करताना एकनाथ महाराज म्हणतात, ज्याच्या नुसत्या नामाने जन्ममृत्यूच्या मोठ्या प्रदक्षिणा थांबतात त्याला प्रत्यक्ष समोर पाहिल्यावर देवळाभोवतीच्या छोट्या प्रदक्षिणा थांबल्या तर त्यात नवलते काय. जी स्थिती सीतेची झाली होती त्यापेक्षा रामाबाबतीत काय झालं होतं तेही पाहण्यासारखं आहे. सीतेच्या चालण्याच्या वेळीस तिच्या कंकणाचा, कंबरपट्ट्यामागील घागऱ्यांचा किणकिण नादाने आणि पायातील पैंजण आणि नुपूर यांच्या रुणझुणीचा लयबद्ध निनादाने रामचंद्रांच्या मनामध्ये अद्भुत संवेदना निर्माण झाली. ते लक्ष्मणाला म्हणाले, विश्वविजय करण्यासाठी जणू कामदेव आपली दुधुंबी वाजवत आहे. असे म्हणून श्रीरामाने आवाजाच्या दिशेकडे फिरून सीतेला पाहिले. त्यांना ती लावण्यगृहातील तेजस्वी ज्योत वाटली. ते लक्ष्मणाला म्हणाले, हिचे अलौकिक सौंदर्य पाहून माझे स्वभावात पवित्र असलेले मन पुन्हा पुन्हा उंचबळत आहे.
रघुवंशाच्या पवित्र परंपरेला धरून माझ्या मनात स्वप्नातही परस्त्रीबद्दल अभिलाष निर्माण झाला नाही, होणार नाही. पण यावेळी शरीर मनामध्ये शुभस्मरण होत आहे. एवढा वेळ सीता अनिमिष नेत्रांनी स्वतःला विसरून रामाला पाहत होती. तिचे ध्येयभान हरपू लागले. तुलसीदास म्हणतात, शेवटी शहाण्या सीतेने नयनाच्या मार्गाने रामाला हृदयामध्ये स्थिर करून ते रूप पुन्हा बाहेर पडू नये म्हणून पापण्यांची दारे लावून घेतली. सीतेला गौरीचं ध्यान करायला निघायचं होतं म्हणून देवळाच्या दिशेने वळून ती चालू लागणार तोवर तिची चतुर सखी तिच्या कानात म्हणाली, डोळे उघडून यांना एकदा नीट पाहून घे, मग पाहिजे तेवढं गौरीचं ध्यान कर. सीतेने डोळे उघडले. दोघेही आपापल्या दिशेला वळले. नीलवर्ण राम आणि गौरवर्ण लक्ष्मण त्या हिरव्या पानामधून जात असताना एकमेकांशेजारी उगवलेल्या आणि डोलत असलेल्या नीलवर्ण आणि पीतवर्ण कमळाप्रमाणे दिसत होते. सीतेची पार्वतीला प्रार्थना. इकडे सीतेला आता फक्त गौरीचाच आधार होता. या प्रेमभावनेची देवळातल्या पार्वतीला चांगलीच अनुभूती होती. सीतेने तिच्या चरणावर मस्तक ठेवून हात जोडून प्रार्थना केली. हे हिमाचल कन्यके, श्री महादेवांच्या मुखचंद्राकडे लुब्ध होऊन पाहणाऱ्या चकोरिणी, तुझे ऐश्वर्य प्रकट कर. हे जगज्जननी विश्वमोहिनी, तुझे ऐश्वर्य प्रकट कर. सर्वांच्या अंतर्यामी निवास करत असल्यामुळे माझा मनोनय तुला बोलून सांगण्याची आवश्यकता नाही. रामाच्या मर्यादेप्रमाणे सीतेची मर्यादशीलता यातून प्रकट झाली. भवानीच्या गळ्यातला हार अचानक आपोआप सीतेच्या हातात पडला. तिने तो प्रसाद समजून आदराने आपल्या मस्तकी लावला आणि प्रसन्न झालेल्या भवानीने तुझ्या मनासारखे होईल असा आशीर्वाद दिला. थोड्याच वेळाने सर्वजण उत्सुकतेने स्वयंवरासाठी जिथे शिवधनुष्य ठेवले होते त्या धनुर्याग मंडपाकडे निघाले. आणि आता मी हा भाग इथेच संपवत आहे, कारण ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो बराच मोठा आहे. मग आपला हा भाग खूप मोठा होईल म्हणून मी हा भाग इथेच संपवत आहे. आणि उद्या मी तुम्हाला सीता स्वयंवर प्रसंग की कसं रावणाचं आगमन झालं आणि कसं ते स्वयंवर झालं हे मी उद्याच्या भागात सांगणार आहे. तर माझा उद्याचा भाग तुम्ही चुकवू नका आणि नेहमीप्रमाणे माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.